प्रेज लॉर्ड. देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. ते ऐकते, ते पाहते. या सर्वांचं आम्ही संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री आणि सत्य जीवन मंडळीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत. दर शुक्रवारी आम्ही तुमची भेट घेतो. देवाच्या वचनातून देव आम्हाला बोध करतो. दोष दाखवून सुधारणा करून ज्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे, मार्ग आम्हाला देव दाखवतो. देव आमचं नेहमी हित पाहतो, कल्याण पाहतो व आमची फलप्राप्ती व्हावी देवाची इच्छा असते. हे देवाचं प्रेम आहे, त्यावर आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत, देवाचे आभार मानतो. पुन्हा एक वार आज देवाच्या वचनातून काही गोष्टी आम्ही बोध घेणार आहोत. अनेक जण उपस्थित राहतात, अनेकांच्या आशा आहे, अनेकांचे मनोदय. देव आशा मनमग्न करणारे देव आहे. देव आमच्या आशा पूर्ण करणारे देव आहे. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, देवाचे आभार मानतो, की वेळी अनेकांसाठी प्रार्थना करण्यात ते देव त्यांना अनुभव देतो आणि विश्वासापासून विश्वास वाढतो. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत. हा देवाच्या वचनातून काही गोष्टी आम्ही बोध घेत आहोत. तिथुसूत्र याचा 15 अध्याय 33 वचन आम्ही पाहतो, की देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ. ते ज्ञान म्हणजे सुज्ञान, समंजसपणा. ते ज्ञान, समंजसपणा, सुज्ञान म्हणजेच नम्रता, लीनता हे आम्ही स्वीकारावी देवाची इच्छा असते. की आम्ही नम्र व्हावं, लीन व्हावं, यासंबंधी देव आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतो. बायबल सांगते आम्ही पाहतो, की देव गर्विष्ठांचा विरोध करतो. नम्र लीन लोकांवर तो कृपाच करतो. असं आम्ही पेत्र 5:8 मध्ये पाहतो किंवा 5:5 मध्ये पाहतो. देव गर्विष्ठांचा विरोध करतो, पण नम्र लीन लोकांवर कृपा करतो, दया करतो. हे देवाची दया आहे, कृपा आहे नम्र लीन लोकांवर. म्हणून येशू ख्रिस्ताने आम्हाला काही गोष्टीचा बोध केला आहे. वृक्षपर्त 9:30 प्रमाणे जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो, त्याने आत्मत्याग करावा. रोज प्रतिदिवशी आपला उदस्सम उचलून त्यांनी मला अनुसरावे. या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो, की त्याने आपला आत्मत्याग करावा. रोज प्रतिदिवशी आपला उदस्सम उचलून मला अनुसरावे, माझ्या मागे यावे. ते देव या ठिकाणी आपला मीपणाला विरोध करतो. आमचा शत्रू शैतान आहे, जग आहे, देह आहे. त्यात सर्वात मोठा शत्रू म्हणजे आमचा मीपणा आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये एक मीपणा असतो, एक अहंकार असतो. आणि तो अहंकार आम्हाला देवाकडे जाऊ देत नाही. तो अहंकार आम्हाला देवापासून लांब ठेवतो. बायबल सांगता आम्ही पाहतो, नीतिसूत्र 14:12 प्रमाणे नाश होण्या अगोदर मनुष्याचं अंतःकरण अहंकाराने भरलेलं असतं. ज्या मनुष्याचा नाश होतो, तो मनुष्याचं अंतःकरण अहंकार असतो. ज्या मनुष्याची उन्नती होती, प्रगती होती, तो मनुष्य नम्रहीन असतो. अहंकार नाशेकडे नेतो, नम्रतालीनता आम्हाला उन्नतीकडे नेते. हे बायबलमध्ये मी पाहतो. देवाची इच्छा असते, की आम्ही नम्रलीन व्हावा. प्रत्येक मनुष्यामध्ये मीपणा असतो, एक अहंकार असतो. मी कोणीतरी आहे. काहींना शिक्षणाचा अभिमान असतो, काहींना बलाचा अभिमान असतो, काहींना धनाचा असतो, काहींना सौंदर्याचा असतो. हे गर्व असतो, एक अभिमान असतो. त्यामुळे मनुष्य स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी चांगला आहे. सगळ्यांचं मत माझ्याबद्दल चांगलं असावं त्याची इच्छा असते. बायबल काय सांगतं, की आदामाने पाप केलं, पापानंतर मरण आलं, सर्वांनीच पाप केलं, सर्वच लोक देवापासून लांब गेले. रोम 3:23 प्रमाणे. जगात नीतिमान असा मनुष्य कोणीच नाही. सर्व बहकले आणि सर्व बिघडलेले आहे. एकही असा चांगला मनुष्य नाही. बायबल आम्हाला दाखवते चांगला मनुष्य असं पृथ्वी कोणीच नाही. सर्व बहकलेले आणि सर्व देवापासून लांब आहे. जो म्हणतो, की मी पाप करत नाही, पाप केलं नाही. तर बायबल सांगते पहिले योहान 1:8 प्रमाणे, की तो लबाड आहे. त्याच्या ठायी सत्य नाही. तो खोटे बोलतो. त्या ठायी सत्यच नाही म्हणजे देवच नाही. कारण तो स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो.
आमचं जीवन चांगलं असावं, आमचं मन चांगलं असावं देवाची इच्छा आहे. यासाठी आम्ही पाहतो की देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला वधस्तंभी पाठवलं. यासाठी की आम्हाला नाशातून आमचा बचाव व्हावा. आम्हाला एक चांगलंसं जीवन, चांगलंसं मन प्राप्त व्हावं. चांगल्या गोष्टी आम्हाला भेटण्यासाठी देवाने वधस्तंभी येशूला बलिदान दिलं. तो आमच्या अपराधामुळे घाव झाला, आमच्या दुष्काळामुळे ठेचला गेला. आम्हाला होणारी शिक्षा त्यांनी आपल्यावर घेतली यासाठी की मला चांगलं जीवन भेटावं. एक सार्वकालिक जीवन. जे पाप आहे त्या पापातून आमची सुटका व्हावी. आजारातून सुटका व्हावी. शैताना बंधनातून सुटका व्हावी. मरणातून आमची सुटका यासाठी येशूने बलिदान दिलं. यासाठी आम्हाला चांगल्या गोष्टी प्राप्त व्हावा. हे देव आम्हाला वेळोवेळी आमंत्रण करतो. मत्ती 11:28 प्रमाणे की "अहो कष्टी भाराकांजनो तुम्ही सर्व मजकुळे, मी तुम्हाला विसावा देईन." आज जगातील लोक कष्टी, भाराक्रांत आहे. काळजी, चिंता आहे, दगदग आहे. अनेक गोष्टीत दुःख आहे, कष्ट आहे, त्रासात आहे, आजारात आहे, बंधनात आहे, व्यसनात आहे. यासाठी येशू ख्रिस्त अशा लोकांना आमंत्रण करत आहे. मजकळे आहे, मी तुम्हाला त्यातून मुक्त करतो. मग आम्ही ऐकत नाही. आम्ही आमच्या ताकदीने, आमच्या बलाने प्रयत्न करतो, की आम्ही सर्व करू. पावलाने सांगितलं, की चांगले करण्याची इच्छा आहे, पण चांगलं ते होत नाही. जे होऊ नये तेच मी करून बसतो. चांगलं करण्याची माझी फार इच्छा आहे, की चांगलं जीवन जगावं, चांगलं राहावं, चांगलं बोलावं, पण होत नाही. जे होत करू नये तेच मी करून बसतो. असं का होतं? तर तो म्हणतो, की मध्ये पाप काम करतं. हे पावलाने कबूल केलं बा. हेच फार मोठी गोष्ट. तिथे सुद्धा 28:13 प्रमाणे, की जो आपले दोष कबूल करतो, त्यावर दया होती. जो आपले दोष झाकतो, त्यावर दया होत नाही. त्याच्यावर कृपा होत नाही. हे सत्य आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही जगात कोणी असो, कसे असो, आमच्यामध्ये मीपणा हा मला देवाकडे नेण्यास अडखळ आहे. मीपणामुळेच बाहेरून पाहतो, की अनेक उदाहरण दिलेली, की मीपणामुळे मनुष्य नाशात जातो. त्याच्यात पडतो, संकटात सापडतो, अडचणीत सापडतो. नेहमी तो फेल होतो, अपयशी ठरतो. मी सर्व काही करेन, माझ्याशिवाय काय होणार नाही. असा एक अभिमान असतो. ज्यावेळेस आम्ही बाहेर पाहतो, की मनुष्य केवळ एक माती आहे, वाफ आहे, गवत आहे, अशी उपमा दिलेली आम्ही पाहतो. माणसाचं जीवन आज येतं, उद्या नाही. त्याला डामडौल आज येतं, उद्या नाही. यासाठी आम्ही पाहतो, की अहंकार हा मला देवाकडे जाण्यास अडथळा निर्माण करतो. एक गर्व असतो. आमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. बायबलमध्ये पाहतो, की 2 मनुष्य देवाच्या मंदिरात जाताना दोघंही प्रार्थना करतात. बरीचशी प्रार्थना करतो, की हे देव आम्ही आठवड्यातून 2दा उपवास करतो, दानधर्म करतो, दशांश देतो, चांगलं काम करतो, नित्यनेमाने प्रार्थना करतो, तुझ्या आज्ञेचं पालन करतो. तर लोक पहा, की तुझं व्यभिचार करतात, चोरी करतात, लबाडी करतात. या लोकांसारखा मी नाहीये. म्हणून मी तुझे आभार मानतो. त्या ठिकाणी पाहतो, की जकादारची प्रार्थनेमध्ये आम्ही पाहतो, की तो सर्व मी उपवास करतो, मी प्रार्थना करतो, मी दान दशांश देतो, मी चांगला आहे. आणि इतर लोकांना तो तुच्छ लेखतो, कमी लेखतो. इतर लोकांपेक्षा मी चांगला आहे, म्हणून मी तुझे आभार मानतो. सर्व गोष्टीत अहंकार आहे. सर्व गोष्टीचा मीपणा आहे बघा. त्यामुळे देव अशीची प्रार्थना धुडकावून लावतो. तो स्वतःला देवासमोर धार्मिक समजतो. धार्मिक ठरवतो. मी हे सर्व काय करतो. आम्हाला की देवाशिवाय काय होतच नाही. आज जे काय आम्हाकडे सर्व देवाने दिले. देवाची दया आहे, कृपा आहे.
सर्व गोष्टी देवाच्या दयेस कृपेस आम्हाला प्राप्त होतात. त्याच्यामुळे जीवन आहे, त्याच्यामुळे सर्व गोष्टी. मी त्या ठिकाणी आम्ही पाहतो की अहंकार आहे, की गर्व आहे. त्यामुळे देव त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. दुसरा मनुष्य आम्ही पाहतो जकादार आहे. देवाला प्रार्थना करतो. देवाकडे आपली दृष्टी बी लावत नाही. मान खाली करून तो, "हे देवा, पापी मज पाप्यावर दया कर, मला क्षमा कर." ही नम्रता आहे. ही लीनता आहे. नम्रता, लीनता म्हणजे सुज्ञान, समंजसपणा. हा समंजसपणा आहे, की आम्ही समजून घेतलं पाहिजे, की आम्ही कोण आहोत? आम्ही काय करतो? कसं जीवन काय केलेलं आहे? हे आम्हाला समजलं पाहिजे. ही समज जकादारमध्ये पहा. तो स्वतःला देवासमोर ठेवतो आणि स्वतःचं जे काही चुका त्याची देवाला क्षमा मागतो, की मी एक पामर आहे. तो आपल्या मीपणाची रास करतो. मी कोणीच नाही, तर मी एक पामर आहे. माझ्याकडून चुका झालेल्या आहे, मला कोण अपराध झाला, मला क्षमा कर. देव त्याला क्षमा करतो. देव त्याला स्वर्गीय जीवनी पुस्तकात त्याची नोंद करतो. ही नम्रता आहे, ती आम्हाला खालून वर नेते. अहंकार मला खाली घेऊन जाते, नाशिकडे घेऊन जाते. यासाठी आम्ही बायबल सांगते, की गर्विष्ठ लोकांचा देव विरोध करतो. अहंकारी लोक. ते स्वतःला अधिक काही समजतात. स्वतःविषयी, स्वतःच्या कीर्तीविषयी, स्वतःच्या बढतीविषयी ते प्रयत्न करतात. की आपलं एक नाव व्हावं, आपलं कीर्ती व्हावी यासाठी ते खूप खटपट करतात स्वतःसाठी. जगाच्या बाबतीत बी, देवाच्या बाबतीत बी. बायबलमध्ये पाहतो उत्पत्ती 11 मध्ये बाबेल नगर गगनचुंबी चुंबी इमारत बांधण्यासाठी त्या लोकांनी पुष्कळचा प्रयत्न केला. ते म्हणे आपण एक मोठं शिखर बांधू, आपलं नाव करू, ती पांगापांग होणार नाही. त्यावेळेस देवाने त्यांच्या भाषेमध्ये बदल करून त्यांची पांगापांग करून टाकलं आणि त्यांचं काम बंद पडलं. त्यांची योजना संकल्प रद्द झाली. त्याने आपलं नाव मोठं करू. ही त्यांची योजना होती, संकल्प होता. अनेक जण ह्या बढतीच्या मागे आम्ही जातो, की आपलं नाव मोठं झालं पाहिजे, आपलं कीर्ती झाली पाहिजे, आपली बढती झाली पाहिजे, चांगला भाग आहे. मग बायबल सांगते, की मध्ये पाहतो आम्ही, की कीर्ती देवाकडे, बढती ही देवाकडे. देवाच्याच सर्व गोष्टी. त्यावेळेला आम्ही प्रार्थना केली देवाला, "देवा मी कोण होतो? काय होतो? कुठे होतो?" पहिले इतिहास 29 मध्ये पाहतो. कुठे होतो? मी एक मेंढपाळ होतो. कुठून आणून मला तू ठेवलं? त्यावेळेस त्यांनी ओळखलं, की धन, मान, सन्मान, विजय, वैभव, गौरव सर्व तुझंच आहे. लोकास थोर करणे तुझ्या हातात आहे. लोकास खाली आणणे हे बी तुझ्या हातात आहे. सर्व तुझ्या हातात आहे आणि सर्व गोष्टी तुझ्याच निर्णय चालतात. त्यामुळे मी इथं आलेलो आहे. त्यामुळे मी राजा म्हणून तुझ्यामुळे सर्व गोष्टी मला प्राप्त झाल्या हे त्यांनी स्पष्ट केलं बाबा. मी नाही म्हणलं. मी कोण आहे? मी एक शाश्वत मनुष्य आहे. मी एक प्रवासी. पण तुम्हाला कुठून आणून ठेवले ही कीर्ती देवाने केली दावीची. कारण हे लोक कीर्तीच्या मागे लागले नाही, हे देवाच्या मागे लागले. ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालले. त्यांनी स्वतःला नम्र लीन केलं आणि देवाच्या इच्छेला त्यांनी प्राधान्य दिलं. आपली इच्छा काय, आपले विचार काय, आपलं मत काय त्यांनी नाही ठेवलं देवासमोर. देवाची इच्छा काय, देवाचे विचार काय त्यांनी स्वीकारले आणि देवाच्या इच्छेच्या मागे ते चालू लागले. ते योसेफ पण असू द्या. देवाने त्याला पंतप्रधान बनवून टाकलं. देशाचा पंतप्रधान दुष्काळात काळात त्यांनी लोकांचे प्राण वाचवले. अन्नधान्य पुरवठा केला त्यांनी. हे सर्व देवाने त्यांना उंच केलं बा. ते स्वतःहून उंच झाले नाहीत. त्यांनी स्वतःला नम्रलीन केलं.
स्वतःला उंच करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला. वेगळ्या माध्यमातून जगात कार्य होतंय, बढतीसाठी वेगळ्या माध्यमातून आपल्या नावाच्या विस्तारासाठी तसं त्यांनी काही केलं नाही बघा. त्यांनी स्वतःला समर्पण केलं आणि आपल्या मीपणाची रास केली. हे देवाला फार आवडतं. बायबल सांगते, की मोशे हा पृथ्वीवर सर्वात नम्र मनुष्य होता. देव बोलतोस. मोशे हा पृथ्वीवर सर्वात नम्र मनुष्य. म्हणून देवाने मोशेला निवडलं. हे लोक भयभीत होते, हे लोक मागे सरकत होते देवाच्या कामासाठी. कारण देव पवित्र आहे, देव सामर्थ्यशाली देव आहे. ही जबाबदारी आहे. हे लोक भीत होते. देवाने त्यांना निवडलं. ते देवामध्ये विश्वासयोग्य होते. देवाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांना निवडलं. त्यांच्याकडून मोठंसं कार्य करून घेतलं. 1,00,000 लोकांना मिस्र देशातून त्यांनी बाहेर काढलं. देवाचे अभिवचन आश्वासन पूर्ण आले. गुलामगिरीतून, दास्यगृहातून देवाने त्यांना बाहेर करून बाहेर काढलं बा मोशेद्वारे. देवाने मोशेचा उपयोग केला. चिन्ह चमत्कारवाले त्याचं नाव त्या देवाने केलं बा. तर हा फार नम्र निर्मळ देव अशा लोकांचा उपयोग करतो. अशा लोकांवर कृपा करतो. अशा लोकांवर देव दया करतो. देवासाठी जगतात. आपल्या मीपणाची रोज रास करतात. ते आपले विचार, भावना, इच्छा याचा त्याग करत देवाचे विचार, भावना, इच्छा स्वीकार करतात. कारण ते उत्तम आहे. आणि यशाया 55:8 मध्ये लिहिलं, की तुमचे विचार ते माझे विचार नव्हत. तुमची कल्पना ते माझी कल्पना नव्हत. माझे विचार, माझी कल्पना, माझे मार्ग जसं आकाश पृथ्वी उंच आहे, तसं माझे मार्ग उंच आहे. माझे विचार उंच आहे. ते उच्च विचार करतो. उच्च ठिकाणी नेऊन ठेवतो. देव अब्रामला भेटला. त्याने अब्रामला दर्शन दिलं. अब्रामला म्हणलं, आपलं घरदार, आपलं गणगोत्र सोडून माझ्या मागे ये. मी तुला आश्वस्त करेन, मी तुझं कल्याण करेन. मी तुझं नाव मोठे करेन. पृथ्वीवर तुझ्यामुळे सर्व लोक आश्रयित होतील. देव असं बोलतो. देवाने देवासाठी त्याने सर्व सोडलं बघा. घरदार, गणगोत्र, सर्व शेतीबाडी सर्व देवाच्या मागे निघालं. त्याची त्याने आपली गुंतवणूक कुठं नाही केली. तो देवाच्या मागे चालत राहिला. देव सांगेल तो करत गेला. हे देवाचे लोक नम्र होते म्हणून देव त्यांना मान्यता देत होता. देवाच्या प्रत्येक गोष्टी ते मान्यता देऊन पुढे चालवते म्हणून देव बी त्यांना मान्य करत होता, पसंत करत होता. ते लोक मोठे झाले, महान झाले, आश्चर्य झाले, कल्याण झालं. पिढ्यानपिढ्या कल्याण झालं. देव हेच करतो बा. नम्रनीन लोक देवाला हवे. देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या नम्रनीयतेने या. देवाला नम्रता लीनता आवडते. नाही का? मी का मला देवा मी तुझ्यासमोर काय घेऊन येऊ? पुष्कळसे अर्पण घेऊन येऊ, पुष्कळसे यज्ञकर्ते, पुष्कळसे बली घेऊन येऊ का? शेवटी त्याला समजलं की देवाला हे नकोय. देवाला नम्रता लीनता हवी. देवाच्या मार्गात चालणारे लोक देवाला आवडतात. नीतीने चालणारे लोक मला आवडतात. नम्रलीन चालणारे लोक मला आवडतात. देवाला का आहे नम्रता, लीनता. हे मी कळस म्हणलं. यज्ञाने नाही देव, होमाने नाही तर देव आज्ञापालनाने संतुष्ट होतो. पहिल्या 15 आम्ही पाहतो. आज्ञा पाळणारे लोक देवाचं ऐकणारे लोक असतात. तेच आम्हाला बायबल असं सांगतं. मी हा हट्ट आहे. एकसारखा आहे. बायबलमध्ये पाहतो की सर्वात प्रथम पाप झालं ते मीपणामुळेच झालं. आम्ही एचकेल 28 वाचतो, यशाया 14 वाचतो.
देवाने स्वर्गात सर्व देवदूत निर्माण केले आणि त्यात एक देवदूत निर्माण केला. सुंदरसा देवदूत निर्माण केला. सर्वांग सुंदर, ज्ञानपूर्ण, पूर्णतेची मुद्रा असं देवाने तयार केलं. त्यात कोणत्याच गोष्टीचं उणीव नव्हती. सर्व गोष्टी पूर्ण होता. तर होता. सर्व गोष्टींनी देवाने त्याला सजवलं होतं. सोने, चांदी, नीलमणी अनेक रत्नांनी देवाने त्याला सजवलं होतं. अनेक प्रकारचे कसब, अनेक प्रकारचे वाद्य तो वाजवायचा. सर्व गोष्टी देवाने त्याला दिल्या होत्या. तो देवामध्ये देवाचा पाखर घालणारा असा एक देव होता. पूर्ण त्याची मुद्रा, सर्वांग सुंदर, सर्व गोष्टी देवाने त्याला दिल्या होत्या. तो स्वर्गातून फिरत असे, अग्नीच्या पाशणातून फिरत असे. पाखर घालणार होता. अशा देवदूतच्या मनात आलं, देवाने मला असं निर्माण केलं, की माझ्यामध्ये काहीच उणीव नाही. मी का नाही देव बनावं? मी परात्परात समान होईन. मी देवास समान होईन. माझी बी स्तुती होईल. माझं बी राज्य स्थापन करेल. माझा बी स्वर्ग होईल. माझं बी राजासन होईल. लोक मला नमन करतील, माझी स्तुती करतील. बऱ्याच गोष्टी. हे त्याच्या मनात विचार आले, की मीच देवासमान होईल. का नाही होणार? स्वर्गात प्रथम पाप झाला म्हणजे, की अहंकार, मी. म्हणाले देवाला माहिती. देवदूतच्या मनात मीपणा आला, की परात्परासमोर देवासमान होईल. देवाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. देव देव आहे. त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. निर्माण केलेली कोणती गोष्ट कधी देव होऊ शकतच नाही. पण देवदूतच्या मनात आलं, की देवाने त्याला तसं तयार केलं नाही. पूर्ण मी आहे. ज्ञानपूर्ण सर्व गोष्टी सर्व तयार आहे. देवाने पाहिलं, की त्याच्या मनात मीपणा आला, अहंकार आला. मग देवाने स्वर्गातून त्याला खाली टाकलं. अहंकार. स्वर्गात पाखर घालणारा काही अधिकार होते. सर्व गोष्टी कसब होती. पूर्ण त्याची मुद्रा, ज्ञानपूर्ण असा देवदूताला ठेवलं नाही. देवाने स्वर्गातून खाली फेकलं. आणि आज तो पृथ्वीवर काम करतो. दियाबल, लुसिफर म्हणून सैतान ज्याला मी म्हणतो. सर्व पृथ्वीवर तो काम करते. लोकांची फसवणूक करते. देवापासून लोकांना तो लांब नेते. पण अहंकारामुळे देवाने त्याला खाली टाकलं बघ. जोपर्यंत चांगला होता तोपर्यंत त्याची चालणूक चांगली होती तोपर्यंत स्वर्गात होता. पण अहंकाराला मग देवाने स्वर्गातून खाली फेकून दिलं. कारण देवाकडे अहंकार चालत नाही. तोच अहंकार आम्ही आदामामध्ये पाहतो. की आदामाला देवाने एदेन बागेत तयार केलं आणि उत्पत्ती 3 मध्ये पाहतो, की सैतान सर्पाचे रूप धारण करून तिथं तो गेला आणि त्यांनी त्याला सांगितलं. हीच गोष्ट. की आदाम हवाला म्हणला, की ज्या दिवशी झाडाचं फळ तुम्ही खाल तर मी मराल असं देवाने सांगितलं, पण तसं होणार नाही. ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्यावेळेस तुम्ही देवास समान व्हाल. मी देवास समान व्हाल. त्यावेळेस आदाम हवामध्ये वाटलं, की आपण देवास समान व्हाल. मी देवासारखा होईल. सर्व गोष्टी. तीच त्यांनी खेळी केली बा. आणि आदाम हवाला त्यांनी फसवलं. त्यांच्याकडून पाप झालं. पापामुळे देवाने एदेन बागेतून सर्व गोष्टींनी त्यांना बाहेर काढलं. तेव्हापासून ते लांब गेले. तिथून पाप सुरू झालं. पापामुळे दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे, आजार आहे, बंधन आहे. अहंकारामुळे हे सर्व झालं बा. की अहंकार आम्हाला सर्व गोष्टीतून बाहेर लांब ठेवतो. हे आम्ही बाहेरून पाहतो. देवाने त्यातून बाहेर काढलं. त्यांना वाटलं की आपण देवासमान होईल. अजून काहीतरी आम्हाला ज्ञान प्राप्त आहे, अजून काहीतरी आम्हाला कळेल म्हणून त्यांनी फळ खाल्लं. पण देवाने त्यांना मर्यादेचं उल्लंघन केलं. एक मर्यादा आहे त्या मर्यादेत राहायला. हेच तर आम्ही पाहतो बघा. त्या अहंकारामुळे आम्ही देवापासून लांब जातो. सर्व गोष्टीपासून लांब जातो. अहंकार आम्हाला नाशिककडे नेतो. आम्ही कोण नसताना आम्ही कोणतरी आहे हे समजच खोटी, लबाड आहे. बायबल सांगते 106 प्रमाणे की पायाच्या तळ्यापासून मस्तकापर्यंत मनुष्य चांगला नाहीये. तळापासून मस्तक मनुष्य बिघडलेला आहे. तो किती धार्मिकतेचं कर्मकांड तरी पण तो बिघडलेलाच. चांगला पेहराव करू शकतो, पण तो चांगला बनू शकत नाही. हा एक अहंकार की मनुष्य स्वतःला चांगलं दाखवतो. काही गोष्टी अभिमान बाळगतो. देवाने दिलं त्यात आम्ही समाधान मानतो.
अभिमान आम्ही देवाचा बाळगतो. अभिमान आम्ही वधस्तंभाचा बाळगतो. यासाठी आम्हाला देवाकडे जाण्यासाठी ह्या गोष्टी सर्वात पहिली पायरी की नम्रता, लीनता आहे. बायबलमध्ये पाहतो आम्ही, दानिएल 4:28 मध्ये पाहतो. नेबुकद्रेस राजाविषयी पाहतो पहा. चांगला राजा आहे. विश्वास ठेवणारा, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा, देवाचं नाव लौकिक करणारा असा मनुष्य आहे, राजा आहे. देवाने त्याला राज्य दिलं, वैभव दिलं, महत्त्व दिलं, जय दिलं, अनेक आशीर्वाद दिले. त्यात तो पुढे वाढतच गेला. त्याचं नाव झालं, कीर्ती झाली. असा नेबुकद्रेस राजा एक दिवशी गच्चीवर उभा राहतो आणि गच्चीवर उभा राहून तो पाहतो. बाबेल शहर याकडे तो दृष्टी लावतो आणि त्यावेळेस तो म्हणतो, की बाबेल शहर मी माझ्या पराक्रमाने, माझ्या प्रतापासाठी मी हे तयार केलेले, मी मिळवलेले. हे सर्व माझं साम्राज्य आहे. माझ्या पराक्रमाने, माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी मिळवलेले आहे. मी मिळवलेले जय. मी सर्व हस्तगत केलेले. हे माझं आहे. एक अहंकार त्याच्यामध्ये आला. तो देवाला विसरून गेला बघा. देवाला तो विसरून गेला. त्याच्यामध्ये अहंकार आला, की मीच सर्व केलेले. माझ्या बळाने, माझ्या पराक्रमाने हे सर्व मी स्थापित केले, हे सर्व मिळवलेले. ह्याच्यावर माझं राज्य आहे. मी सर्व काय आहे. एक अहंकार त्याच्यामध्ये आला बघा. त्या अहंकारामध्ये की देवाने ऐकलं ते स्वर्गात. बायबल का सांगतो, की देवाने जर ऐकल्यानंतर देवाने त्याच्याशी संभाषण केलं. देवाने त्याला सर्व पदावरून काढून टाकलं. तो राजा होता. शेवटी देवाने त्याची बुद्धीच काढून टाकली. सर्व देवाने त्याच्या हातातून सर्व काढून घेतलं. आणि तो जनावरांमध्ये राहिला आणि जनावरांमध्ये तो गवत खाऊ लागला. जनावरासारखं त्याचं वर्तन होऊ लागलं. 7 वर्ष तो त्या जनावरांमध्ये राहिला. देवाने त्याला खालीच टाकून दिलं. माणसामध्ये नाही तर जनावरांमध्ये ठेवून टाकलं. 7 वर्ष त्यांनी जनावरांमध्ये जीवन जगलं. जनावरासारखा तो राहिला. सर्व देवाने काढून घेतलं. सर्व देवाने दिलं होतं, पण तो विसरला देवा. अहंकार, मी मिळवलं, माझ्यामुळेच सर्व झालेलं. माझ्या बलाने पराक्रम मिळवलं, मीच करू शकतो हे सर्व. माझ्यामुळेच सर्व होतं. त्यामुळे देवाने त्याचं पारिपत्य केलं. तो खालीच बसला. 7 वर्ष बघा. कुठून कुठं आणून ठेवलं बघा त्याला. देव गर्विष्ठांचा विरोध करतो. त्याला खालीच बसवतो. हे सर्वात मोठं घातक आहे. हा मोठा शत्रू आहे आमचा मीपणा. देवाकडे जाण्यासाठी आम्हाला रोज प्रतिष्ठे वधस्तंभ उचलला पाहिजे. आम्ही स्वतःकडे पाहिलं पाहिजे. आम्ही कोणी नसताना आम्ही कोण आहोत? गैरसमज काढला पाहिजे. आम्ही कोण आहोत? बायबल आम्हाला सांगतं आम्ही कोण? आम्ही सर्व पामर आहोत. देव फार पवित्र आहे. मला देवाकडे गेलं पाहिजे. देवाकडे जाऊन आम्हाला आमचे जे चुका आहे, अपराध आहे, त्याची आम्हाला जाऊन क्षमा मागितली पाहिजे. आम्ही स्वतःला रिक्त केलं पाहिजे. स्वतःला नम्रलीन केलं पाहिजे. देवाकडे गेलं पाहिजे म्हणजे देव आमच्यावर दया करतो. देव आम्हाला क्षमा करतो. देव आम्हाला तारण देतो, जीवन देतो, पवित्र आत्मा देतो आणि आशीष देतो. सर्व काही चांगलंच होतं. काही लोक ऐकत नाही, काही लोक विश्वास ठेवत नाही. ते आपल्याच ताकदीने, आपल्याच बुद्धीने, आपल्याच ज्ञानाने, आपल्याच संपत्तीने जीवन जगायला पाहतात. फेल. असे लोक फेल जगात. अशा लोकांची कधी उन्नती होत नाही. अशा लोकांची कधीच प्रगती होत नाही. नम्रलीन लोकांची प्रगती होती. गर्विष्ठ लोकांचं पारिपत्य होतं. सर्व काही निघून जातं बा. राजा सर्व काही निघून गेलं की 7 वर्षानंतर त्यांनी देवाला हाक मारली. देवाने परत त्याला बुद्धी दिली. परत त्यांनी देवाला क्षमा मागितली आणि त्यांनी कबूल केलं.
अखिल पृथ्वी परात्पर देवाची सत्ता आहे. तोच देव आहे. त्याची सत्ता आहे. पृथ्वीवर मनुष्याची त्याला पाहिजे ते तो करतो. त्याच्या इच्छेने तसं तो करतो. कारण तो देव आहे. त्याच्याशिवाय काय होत नाही तुम्हाला. इथे तो नम्र झाला, लीन झाला आणि त्यांनी कबूल केलं. त्यांनी क्षमा मागितलं. देवाने त्याला परत सर्व दिलं. हे एक अहंकार आहे. नम्रता, लीनता, मान्यता असते. येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर आला, पण तो नम्रतेने इथे राहिला. ते नम्र लीन लोकांशी सहवास ठेवला. त्यांनी कुठे भांडणं केलं नाही, कुठे राग केला नाही, कुठे द्वेष केला नाही, कुठे निंदा केली नाही. काहीच नाही. तो शांतीने आला, शांतीने राहिला. त्यांनी लोकांवर प्रेम केलं, लोकांची काळजी घेतली, लोकांचे प्रश्न सोडवले. लोकांना देवाचा मार्ग दाखवला. दुःखाचे त्याने अश्रू पुसून टाकले. सांत्वन केलं. आजारांना त्याने आरोग्य दिले, मेलेला त्याने उठवलं. लोकांची त्यांनी काळजी घेतली. लोकांना देवाचा त्यांनी मार्ग दाखवला. ते भटकले होते, बहकले होते, पापात होते, आजार त्यांनी कोणाचा द्वेष केला नाही. कोणाला त्यांनी कमी लेखलं नाही. कोणी त्यांनी निंदा केली नाही. त्यांनी सर्व लोकांवर प्रेम केलं. सर्व लोकांवर त्यांनी प्रेम केलं. हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा शिकलेला आहे, न शिकलेला आहे. असं त्यांनी भेदभाव नाही केला, कारण देव पक्षपात करत नाही. तो स्वतः नम्र ते लोकांमध्ये राहिला तो. ही नम्रता लीनता आहे. सर्व लोकांमध्ये तो राहिला. अनेक कुटुंबात त्यांनी भेट दिली. पापी लोकांच्या घरात जाऊन त्यांनी भेट देऊन भोजन केलं. पापी लोकांना त्यांनी सुधारून टाकलं. ही त्याची नम्रता लीनता होती. देव होता, देवाचा पुत्र होता. त्याचा आकाशाचं सिंहासन पृथ्वीवर पण तो लोकांमध्ये राहिला. हे देवाचं प्रेम. म्हणून तो म्हणला, की मत्स्यासारखं तुम्ही व्हा. मजपासून शिका, माझ्यासारखा बना. मी जो म्हणतो सौम्य आहे, नम्र आहे, माझ्यापासून शिका. म्हणजे तुमचं जीवन सोयीचं होईल, हलकं होईल. म्हणजे तुमचं जीवन चांगलं होईल. एक चांगलंसं जीवन तुम्हाला भेटेल. त्यात शांती राहील, त्यात आनंद राहील, त्यात आशिष राहील, त्यात संरक्षण राहील. असं जीवन देव देतो. अहंकारी जीवन एक त्रासदायक जीवन, नाशकारक जीवन. याचा आम्ही आपण विचार केला पाहिजे. स्वतःला नाही तर आमच्या पापासाठी तो वधस्तंभी गेला म्हणजे ही नम्रता आहे. देव होता, देवापुत्र तरी पण त्यांनी लोकांवर प्रेम केलं. लोकांसाठी तो वधस्तंभ उचलला. तुमचा माझा नाश होऊ नये म्हणून. ही त्याची नम्रता लीन. हेच आम्हाला बायबल सांगते. आम्ही बी नम्रता धारण केली. मला आठवतं की देवाचं काम करत असताना देवाने मला निवडलं. देवाच्या कामात सुरू केलं. मग देवाचं काम करत राहिलो, वाढत राहिलं. तर देवाचं काम अधिक वाढावं असं मला म्हणत आलं. अजून वाढवावं यासाठी उपवास करावा, प्रार्थना करावी. अजून देवाचं काम वाढलं पाहिजे. अजून लोक वाचले पाहिजे. सत्य जीवन मंडळी एक देवाने फेलोशिप तयार केली. लोक देव वाचवत होता. अजून वाढवण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करत होतो. उपवास, प्रार्थना करत होतो. 40-40 दिवस उपवास, प्रार्थना बी करत होतो. देवाला विनंती करत होतो, की कार्य वाढलं पाहिजे. एक 40 दिवस उपवास, प्रार्थना करून देवाला आम्ही प्रार्थनेसाठी देवासमोर बसलो त्यावेळेस देवाने काय सांगितलं? 40 दिवसाचे उपवास आहे, प्रार्थना मला नकोय. मला बी थोडा राग आला. देवासाठी मी आपलं 40 दिवस उपवास केले, प्रार्थना केली, वेळ दिला, दिवस दिला, रात्र दिली. देवासाठी अन्न वर्ज केलं. सर्व गोष्टी वर्ज केलं. देवाच्या सहवासात राहिलो आणि 40 दिवस उपवास देवाच्या कार्याच्या वाढीसाठी आम्ही करतो. होय देव म्हणला. असे उपवास, अशी प्रार्थना मला नकोय. कारण का? येशूने मला शिक्षण उपवास, प्रार्थना हवे, पण कसे हवे? 158 पाहतो. उपवास तो म्हणला, की तू देवासाठी वेळ दिला, समय दिला. देवासाठी तू अन्न वर्ज केलं. पण देवासाठी तू स्वतःला वर्ष करायचा होतो.
स्वतःला वर्ष केलं पाहिजे होतं. तुझा मीपणा त्याला तू वर्ष केलं. रोज प्रतिदिवशी आपला उचलून उचलून मला अनुसरण रोज प्रतिदिवशी तू स्वतःला पाहायला पाहिजे. ज्या उणिवा आहेत त्या शोधल्या पाहिजे. ते ते त्याग केला पाहिजे. त्याला पश्चाताप केला पाहिजे. देवासाठी अन्न वर्ज करणे भाग आहे, पण स्वतःला वर्ज करणे सर्वात मोठी गोष्ट. मीपणाची रास झाली पाहिजे. येशू मला रांजण खाली करा, मला ते भरायचं. जोपर्यंत आम्ही खाली होत नाही, तोपर्यंत देव भरत नाही. जोपर्यंत आमचे मीपणाचे विचार, आमची इच्छा, आमच्या भावना आम्ही समाप्त होत नाही, तोपर्यंत देवाचे विचार, भावना निर्माण होत नाही. पवित्र आत्मा काम कसं करेल? आणि देवाचं स्वाधीन द्यायला लागतं आम्हाला. ते आमच्या हातात आहे. हे येशूने शिकवलं आम्हाला. देवासाठी स्वतःला वर्ष करणे पाहिजे. योहान काय म्हणाला योहान? "जेव्हा मी माझी रास करतो, तुझी वृद्धी होईल. माझी रास होते, पण तुझी वृद्धी होईल." या लोकांनी स्वतःला संपवलं. त्यांचं जगणं ख्रिस्त होतं, मरण ख्रिस्तात लाभ होतं. म्हणजे यांच्यामध्ये ख्रिस्त जगत होतं. ते लोक नव्हते जगत. त्यांच्यामध्ये देव जगत होता, देवच काम करत होता. त्यांनी देवाला जागा दिलीच. स्वतःला नाही. स्वतःला त्यांनी रिक्त केलं. योहानने स्वतःचं नाव देवाचं नाव त्यांनी देवाचा त्यांनी मार्ग तयार केला. देवाच्या मार्गाची त्यांनी घोषणा केली. हेच तर. हे आमचं मन तपासून बघा, आमच्या मनात काय आहे? मी पण आहे का? अहंकार आहे का? हा म्हणा नाशिकडून चाललाय. म्हणजे आम्ही देवाकडे येतो. देवाला प्रार्थना करतो, देवा मला मदत करतो. देवाने मला शिकवलं, माझे डोळे उघडले. सत्य आहे. वास कसे करायचे त्यांनी शिकवलं. देवाच्या कार्यासाठी नम्रता लीनता फार महत्वाची. त्याने दाखवलं. नम्रता लीनतेमुळे उन्नती होती, बढती होती. कारण नाही होत. शिक्षण त्यांनी दिलं. हेच खरं होतं, की अब्राहम नम्रलीन होता, मोशे नम्र होता, योसेफ नम्र होता, दावीद नम्रलीन होता. देवाचे सेवक नम्रलीन झाले. नंतर ते हट्टी होते, रागीट होते, भांडणं करणारे होते, प्रेषित लोक. हळू-हळू देशाने शिक्षण त्यांना ते लोक नम्र झाले, लीन झाले. त्यांनी देवाचं नाव उंच केलं, देवाचं कार्य वाढवलं बा. हळू ते बनले, घडले. त्यांनी स्वतःला समर्पण केलं. देवाचं नाव त्यांनी उंच केलं. अनेक गोष्टी त्यांच्याकडून झाल्या. तेच तुम्ही आम्हाला आता बायबलून सांगतो. देव आम्हाला बोलवतो, आमंत्रण देतो. आम्हाला देवाकडे गेलंच पाहिजे. देवाशिवाय काहीच होत नाही लक्षात ठेवा. देव जे सांगतो तेच केलं पाहिजे आम्हाला. आणि देव सत्य बोलतो आणि ते सत्य आम्ही स्वीकारलं पाहिजे. आम्ही कोण आहोत देवाने दाखवलं आम्हाला. आम्ही काय केलं पाहिजे त्यांनी दाखवलं, की आम्ही पश्चाताप केला पाहिजे. आम्ही देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला पाहिजे. त्याकडे जाऊन आम्ही पश्चाताप केला, पापाची क्षमा मागितली पाहिजे. आम्ही तारण साधून घेतलं पाहिजे. जीवन साधून घेतलं पाहिजे. पवित्र आत्मा साधून घेतला पाहिजे. अनेक गोष्टी देवाच्या. हेच नम्रता लीनता. हा चांगला काळ आहे, चांगला समय आहे, चांगला वेळ आहे. देव लोकांवर दया करतो, कृपा करतो. देवाचं प्रेम आहे, प्रसाद समय आहे, तारणाचा दिवस आहे, आनंद समय आहे. देव लोकांना दया करतो, कृपा करतो. देवाची दया, कृपा आहे. आम्हाला उठून देवाकडे गेलंच पाहिजे. आम्ही स्वतःला सोडून टाकलं पाहिजे. आम्ही देवाकडे वळायला पाहिजे. त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, त्याशिवाय मार्ग नाही. मग आम्ही पाहिलं, की आधी नम्रता, मग मान्यता, मग अनेक गोष्टी. हे आम्हाला बायबल शिकवतो. या अध्यायातून आम्ही ह्या गोष्टी आज पाहिल्या. देवाजवळ म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. नम्र व्हा, लीन व्हा, कष्टी व्हा, शोक करा. देव तुम्हाला उंच करेल. उंच ठिकाणी नेईल. सर्व स्थितीत, सर्व गोष्टीत. स्वतःहून उंच करणे घातक आहे. स्वतःहून पुढे जाणे हे घातक आहे. स्वतःची कीर्ती करून घेणे हे घातक आहे. देव आपलं नाव उंच करतो. देव आपली कीर्ती करतो. पहिले अब्राहम पहा, यहोशू पहा, की देव म्हणला, आता मी तुमची कीर्ती करतो. तुझं नाव
करतो, तुमचं नाव, तुमच्यावर देव लोकांना दाखवतो मी. दाखवलं देवाने. ते माणसं होते, आम्ही माणसं, तोच देव, न बदलणारा देव आहे. तो आम्हाला उच्च ठिकाणी घेऊन जाण्यास तयार आहे. यासाठी आम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे. आम्ही स्वतःला मान्य केलं पाहिजे. देवाकडे घेऊन देवाचा धावा केला पाहिजे. देव आम्हाला अनेक आशिष, प्रश्न, समस्या, अनेक गोष्टी त्यातून चांगल्या गोष्टी तो आम्हाला देण्यास सुरुवात करतो. याची बायबल सांगते, आम्ही पाहतो, की आम्हाला देवाकडे जायचं, नम्र विनंतीने आम्ही जाऊया. त्याला आम्ही देवासमोर सादर करूया. कष्ट आहे, ते ताराकांत जीवन आहे आमचं. अनेक गोष्टींनी जखडलेलं जीवन आहे. अनेक आधार आहे, अनेक बंधने आहे, अनेक गोष्टी. यातून देव आम्हाला बाहेर काढतो. मग कोणी देऊ शकत नाही. या अध्यायातून आम्ही पाहतो. मनन करा, अभ्यास करा, देवाचा धावा करा. देव तुमची भेट घेईल. देव चांगला आहे. आम्ही असंच राहिलो, तर आम्ही कधी देवाला भेटू शकणार नाही. की या अध्यायात आम्ही पाहतो. दर शुक्रवारी आमची देव भेट करून घेतो. देवाच्या वचनातून देव आम्हाला मार्गदर्शन करतो. अनेकांसाठी प्रार्थना करण्यात येते. देव अनुभव देतो. लोकांची काळजी घेतो. लोकांचं तारण करतो. लोकांना जीवन देतो, आरोग्य देतो. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. वेगळ्यामधून देवाचं कार्य चालू आहे. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री सत्य जीवन मंडळीतून काम चालू आहे. दर शुक्रवारी आमची भेट होती. ईमेलद्वारे. जर तुम्हाला भेट घ्यायची असेल तर फोनद्वारे तुम्ही आमशी संपर्क करा. तर मंडळीला भेट द्यायची असेल तर मग पुणे भागात, येरवडा भागात, गोल्फ क्लब चौक या ठिकाणी सत्य जीवन मंडळीचं कार्य चालू आहे. ते नवीन लोकांसाठी दर मंगळवारी 7 ते 9 या आमच्या प्रार्थना होतात. शिक्षण आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात येते. वेगळ्यामधून देवाचं काम चालू आहे. नगर भाग, सोलापूर भाग, दौंड भाग, मुंबई भाग, मध्ये मनमाड भागात प्रार्थना आहे. मनमाड भागात आजची 3 दिवसाची सभा आहे. त्या मंडळीचं शिकतोय. अभिषेक रॉजर्स म्हणजे एलिया त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी 3 दिवसाची मीटिंग त्या त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे. देव लोक मंडळीला बोलवतंय. देव मंडळीचं कार्य वाढवते. अनेक लोकांना तो वाचवते. त्यासाठी तुम्ही पण या, अनुभव घ्या. मंडळीला भेट द्या. एक आपुलकी, एक आपलेसेपणा, एक प्रेम तुम्हाला भेटेल. एक सांत्वन भेटेल. ते याल तसं तो देव तुम्हाला बदलून टाकेल. पहिल्यासारखं आम्ही राहणारच नाही. त्या ठिकाणी देव आहे, त्या ठिकाणी परिवर्तन आहे, बदलाव आहे, सुधारणा आहे, आशिष आहे. अशा मंडळीला भेट द्या की तिथे देव काम करतो. तिथे तारण आहे, तिथे जीवन आहे, तिथे पवित्र आत्मा आहे. तिथे आरोग्य आहे. चांगला आहार आहे, चांगलं पेय आहे. अशा मंडळीला भेट द्या. तर सामील व्हा. ते देवाची योजना संगती प्राप्त करा. आम्ही तुम्हाला बोलवतो दर मंगळवारी 7 ते 9 या, अनुभव घ्या. ठीक आहे. प्रेज लॉर्ड. आपण 2 मिनिट प्रार्थना करू. तुझीच पात्र सन्मानास की आमच्या प्रेमानं करून दाखवा. धन्यवाद, मान, सन्मान, गौरव परमेश्वर. पुन्हा एक जे ऐकते पाहत्या सर्वांसाठी मी प्रार्थना करते परमेश्वर. जे लोक आश्चर्य परमेश्वर तुझं वचन ऐकतात, पाहतात परमेश्वर. जे दुःखी आहे, जे कष्टी आहे, जे भाराकांचे आहे परमेश्वर. तुम्हाला केव्हा कष्टी भाराकांचे लोक तुम्ही मजकडे आहे, मी तुम्हाला विसाव देईन. परमेश्वर खरोखर तुम्हाला की जो मी मनाचं सौम्य नम्रलीने मजपासून शिका, मजसारखं बना परमेश्वर. खरोखर असं जे वाटतं तो आम्हाला दाखवलं की देव गरिष्ठांचा विरोध करतो, पण नम्रलीने लोकांना तो कृपा करतो. मग परमेश्वर आम्ही तुझ्याकडे येण्यासाठी आमच्यामध्ये मीपणाचे रास व्हावी, तुझी वृद्धी यासाठी आम्हाला सहाय्य कर परमेश्वर. आम्ही या जगात आहे परमेश्वर, आम्ही कोणी असो परमेश्वर, किती शिकलं असो, किती महान असो परमेश्वर, धनवान असो परमेश्वर, बलवान असो, तरी पण तुझ्यासमोर काहीच नाही परमेश्वर. बायबल सांगते की जगात चांगला असा मनुष्य कोणीच नाही. सर्व भकले, सर्व देवापासून लांब आहे परमेश्वर. प्रत्येक मनुष्याने पश्चाताप करावा, प्रत्येक मनुष्याने नम्रतेने देवाकडे यावं आणि देवाकडे येऊन धावा करावा. पश्चाताप करायची तुझी इच्छा आहे परमेश्वर.
आणि प्रत्येकाला तो ऐकणारं कान समोर मन दे परमेश्वर. गर्व नाशाकडे नेतो, पण नम्र लीनता उन्नतीकडे नेते, हे समज आम्हाला दे परमेश्वर. जे ऐकते पाहते त्यांच्यामध्ये कार्य कर परमेश्वर. विनम्रता लीन त्यांनी धारण करावं, तुझा धावा करावा, तुझकडे येऊन त्यांनी तुला हाक मारावी. पश्चाताप कर, असे सहाय्य कर परमेश्वर. अनेकांच्या काळज्या, अनेकांच्या चिंता तू सोडव. जे आजारी, जे दुर्बल आहेत, तुझ्या नावात त्यांना बरे कर परमेश्वर. जे बंधन आहे प्रभू येशू, त्या बंधनातून लोकांना मुक्त कर परमेश्वर. प्रत्येकाच्या कामधंद्यात तू आशीष दे. मुलांच्या शिक्षणात त्यांची उन्नती कर परमेश्वर. प्रत्येक जणांना सुरक्षित करून प्रत्येकाची तू भेट घेऊन प्रत्येकाला अनुभव दे परमेश्वर. आज जे शिक्षण दिलं त्या शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाचे डोळे उघड परमेश्वर. प्रत्येकाला समज दे. त्यांनी तुझकडे यावं परमेश्वर. जावं तर देवाकडे जावं आणि बोलावं तर देवालाच बोलावं. हे त्यांना समज दे परमेश्वर. तुझ्या गावासाठी सिद्ध कर. तुझ्या गावासाठी त्यांना अनुभव दे. प्रवेश नावानं मागतो म्हणतो आहे. ठीक आहे, प्रेज लॉर्ड. पुन्हा पुढच्या शुक्रवारी आमची भेट होईल. तेव्हा देवाच्या वाचनातून आम्ही काही गोष्टी बोध घेऊ. प्रेज लॉर्ड.